गावातील नागरिकांची विचारणा केल्याशिवाय व मला पूर्णपणे पाठबळ दिल्याशिवाय मी उमेदवारी करणार नाही। दत्तू मामा ठाकरे उर्धुळ महाराष्ट्र स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून जागोजागी इच्छुक उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करत आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील उर्धुळ या गावातील पिंपळद गणातून इच्छुक उमेदवार म्हणून दत्तू मामा ठाकरे यांची तयारी आहे। म्हणून उर्धुळ या गावातील नागरिक शिवनाथ जगताप व विष्णू ठाकरे यांनी पिंपळद गणातून उभे राहावे व आमची त्यांना पूर्णपणे साथ राहील असे यावेळी सांगितले। मात्र गावातील नागरिकांची साथ भक्कमपणे असली तर मी या निवडणुकीत उतरेल अशी प्रतिक्रिया दत्तू मामा ठाकरे यांनी डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांना दिली। महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या थोड्या दिवसावर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती गट असेल, महानगरपालिका असेल, या निवडणुकीचे थोडक्या दिवसामध्ये वारे वाहू लागणार आहे। त्या संदर्भामध्ये गावागावातून जिल्हा परिषद गटाचा उमेदवार असेल, पंचायत समिती गणातून उमेदवार असेल, हे आपापल्या परीने इच्छुक म्हणून उमेदवारी गावातून, गणातून आणि जिल्हा परिषद गटातून ही निवडण्याची तयारी लागलेली आहे। त्या अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील उर्धुळ या गावामध्ये आलेलो आहोत आणि उर्धुळ या गावामधून काही नागरिक या ठिकाणी आपल्या सोबत आहे, त्यांची संपर्क साधणार आहे की या गावातून दत्तू मामा हे पिंपळद गणातून निवडणूक इच्छुक म्हणून निवडणूक लढवण्यात आहे। त्या संदर्भात माझ्यासोबत काही इथले नागरिक आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार आहे। काका, तुम्ही मला हे सांगा, तुमच्या गावातून हे दत्तू मामा निवडणूक पिंपळद गणातून लढवत आहे, काय सांगाल त्यांची? आमच्या गावातून पंचायत समितीसाठी पिंपळद गणातून दत्तू मामा हे अतिशय चांगले उमेदवार आहे आणि कामे करणारे आहेत। त्यांनी इथून मागे बी ग्रामपंचायत मध्ये असताना पुष्कळ लोकांचे भरपूर कामे, कुठलाही पक्ष किंवा काही नाकारता विरोधकांचे सुद्धा त्यांनी कामे केलेले आहेत। तरी पंचायत समितीसाठी पिंपळद गणातून दत्तू मामा हे चांगले उमेदवार आहेत। त्यांना आमच्या गावातून जवळजवळ 99% लोकांचा पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे त्यांची संपर्क साधणार आहे। काय सांगाल काका, तुमच्या गावातून एक उमेदवारी पिंपळद गणाला देत आहे? दत्तू मामा ठाकरे यांना पिंपळद गणातून उमेदवारीसाठी आमचा चांगला पाठिंबा आहे आणि चांगला कार्य करता येतो, चांगल्या पद्धतीने काम करेल, गावच्या विकासासाठी म्हणजे सर्वांच्याच याच्याकडे कामाकडे लक्ष देईल अशी आम्हाला खात्री आहे। त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्या गोष्टीला। त्याचप्रमाणे आपल्या सोबत काही जिथले जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी सांगितले का दत्तू मामा ठाकरे ही पिंपळद गणासाठी चांगले काम करील आणि त्या संदर्भामध्ये आपण जात आहोत। आपल्या उमेदवार जे इच्छुक म्हणून करणार आहेत त्यांची संपर्क साधणार आहे, ते आहे दत्तू मामा ठाकरे उर्धुळ यांची संपर्क साधणार आहे। नमस्कार। नमस्कार। तुम्ही पिंपळद गणामधून इच्छुक म्हणून एक उमेदवारी करणार आहे, कुठल्या पक्षाकडून करणार आहे, काय सांगणार? मेन असं आहे, मला उमेदवारी करायचं मेन कारण असं आहे की आमच्या उर्धुळ गावाला आजपर्यंत तालुका लेवलला कोणतंही पद भेटलेलं नाही। पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, म्हणून आम्ही आतापर्यंत दुसऱ्यांदाच निवडून देत आलो। तर आमचे असे गावाचा विचार घेतला मी, अजूनही गावाचा विचार घेऊन पिंपळद गणामधून पहिलीच उमेदवारी मी इच्छुक आहे आणि पक्षाकडून करायची का कशी करायची मी ते गावाला विचारून ते मी सांगू। सध्या म्हणजे तुम्ही फक्त इच्छुक म्हणून, पक्षाचं कुठलाही नाही, इच्छुक आहे मी फक्त, आणि पक्ष कोण करायची का कशी करायची ते मी गाव करायला विचारूनच तो पुढला कुठल्या पक्षाचा पाठिंबा असं काही दर्शवलं वाटतं तुम्हाला? तसं आहे, काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे, म्हणजे महाविकास आघाडीचा आहे मी, पण तरी गावाला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही, कारण गावाचा आशीर्वाद मला पाहिजे, तसं मी त्यांच्या आशीर्वादाशिवाय काही करू शकत नाही। त्याच्यामुळं पक्ष कोण करायची का कशी करायची हे आज काही मी जाहीर करीत नाही। याच्या अगोदर तुम्ही कुठले पद भूषवलं? उपसरपंच आहे आता सध्या, आणि तालुका लेवलला काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे इच्छुक उमेदवारी म्हणून दत्तू मामा ठाकरे यांची मागणी आहे, मात्र मी कुठल्या पक्षाकडून करेल हे आज मी सांगू शकत नाही, परंतु मी इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहे आणि गावातला विचार घेतल्याशिवाय मी कुठलेही काम करणार नाही असे या ठिकाणी दत्तू मामा ठाकरे यांनी सांगितलेले आहे। चांदवडहून डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्ह्यात व तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्कासाठी 98 22 49 99 40 89 83 15 04 60। मुख्य संपादक देविदास जाधव।